हरि ओम. चिंतन ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 123. ज्ञानी यांचा दृष्टिकोन. भगवान आद्यश्री शंकराचार्यांनी वेदांतांचे म्हणजे आपल्या ऋषीने सांगितलेल्या उपनिषदांचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने त्यांनी सारतत्व सांगितले. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. वेदांताचा विषय आहे आत्मपरब्रह्म. हा विषय गहन आहे. यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतले. यातील एक आक्षेप असा आहे की आम्हाला जगत ज्ञानेंद्रियाने ज्ञात होते, आम्ही ते वापरतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष जगतोही. मग त्याला मिथ्या कसे म्हणता येईल? उदाहरणार्थ, दगड बांधकामाला वापरतो, झाडाची फळे खातो, पशुपक्षी पाहतो, कुटुंबियांसमवेत राहतो, एकमेकांच्या सहवासाने सुख उपभोगतो. मग हे सर्व मिथ्या कसे असेल? दुसरा आक्षेप असा आहे की सोन्याच्या खाणीमधून सोनेच निघते. गंगेच्या पाण्याचा प्रत्येक थेंब गंगा आहे. याप्रमाणे सत ब्रह्मामधून वस्तू जगतच निर्माण व्हायला पाहिजे. परंतु आचार्य म्हणतात की सत्यम ब्रह्मामधून मिथ्या जगत निर्माण झाले आहे. हे कसे समजावे? हे असे प्रश्न, शंका वरवर आपल्याला बरोबर बिनतोड वाटतात, परंतु यामागील अज्ञान आपल्याला दिसत नाही. आपण चटकन यावर विश्वास ठेवतो आणि शंकराचार्यांना चुकीचे ठरवितो. आणि म्हणून यांचे समाधान कित्येक दार्शनिक, साक्षात्कारी, स्वस्वरूप सिद्ध पुरुषांनी केले आहे. ते मला जसे उमजले आहे तसे मी माझ्या भाषेमध्ये आपल्याला सांगतो. ते आपण समजून घेऊ, म्हणजे याचा उलगडा होईल. यामागील सत्य आपल्याला ज्ञात होईल. यासाठी आपण आपल्या रोजच्या व्यवहारामधील आपल्या नित्य परिचयाची उदाहरणे पाहू. पहिले उदाहरण, आपण अन्नामध्ये तूप वापरतो. हे तूप कसे तयार करतात ते आपल्याला माहीत आहे. म्हैस दूध देते, त्या दुधाचे विरजण लावून दही तयार करतात. दही घुसळून त्यामधून लोणी आणि ताक तयार होते. ताक आपण पितो, त्याची कढी तयार करून पितो. ताक तांदूळाच्या पिठात मिसळून उकड करून खातो वगैरे. तसेच आपण लोणी अनेक प्रकारे वापरतो आणि खातो, किंवा ते मंद अग्नीवर कढवून त्याचे तूप तयार करून ते अनेक प्रकारे खातो. जेव्हा आपल्यासमोर तूप येते तेव्हा साधारणपणे आपण त्याकडे तूप म्हणूनच पाहतो. परंतु जर कोणी म्हणाले की ते मुळात दूध आहे, तर त्या म्हणण्याला आपण दुजरास देतो. कारण जेव्हा त्याचे दही झाले तेव्हा ते मुळात दूधच होते. त्यामधून ताक लोणी तयार झाले तेव्हा ते मुळात दूधच होते. आणि आता त्याचे तूप झाले तरी मुळात ते दूधच आहे. आणखी मुळाशी जायचे आल्यास दूध म्हैशीपासून मिळते, म्हणून दूध मुळात म्हैस आहे. म्हशीने गवत खाल्ले, त्यामधून दूध झाले, म्हणून गवत मुळात दूध आहे. गवत पृथ्वीवर उगवते, म्हणून पृथ्वी मुळात दूध आहे. पृथ्वी आत्मपरब्रह्म तत्वापासून उत्क्रांत झाली, म्हणून दूध मुळात ब्रह्म आहे. दुसरे उदाहरण, नाटकात, सिनेमात नटनट्या काम करताना अभिनय करतात. कोणी नायकाचे, कोणी नायिकेचे, कोणी राजाचे, कोणी राणीचे, कोणी खलनायकाचे, कोणी सेवकाचे, कोणी सेविकेचे, अशी विविध कामे अभिनय करून करतात. परंतु अभिनय करून झाल्यावर हे सर्व आपल्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाचे, समाजाचे सर्वसामान्य घटक असतात. नाटक, सिनेमामधील नायक, नायिका, खलनायक बाहेर एखाद्या हॉटेलात हास्यविनोद करत, एकमेकांची थट्टा मस्करी करत
एकमेकांना टाळ्या देत मजेत एकत्र चहा पित असतात. अशा वेळी त्यांना पाहून कोणी त्या नायक नायिकेला म्हणत नाही की त्या खलनायकाबरोबर टाळ्या देत खिंदळताय काय. नाटक सिनेमातील राजा सायकलवरून दुकानात जाऊन दाढीचं सामान खरेदी करत असतो. अशावेळी त्याला पाहून कोणी असे म्हणत नाही की महाराज आपण सायकलवरून काय हिंडताय. नाटक सिनेमामधील राणी बसमधून मंडईत जाऊन भाजी घेत असते. अशावेळी तिला पाहून कोणी असे म्हणत नाही की राणी सरकार आपण बसमधून काय हिंडताय. तिसरे उदाहरण, अपत्याचे लग्न ठरते. यजमानीबाई सोनार दादांकडून सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, तोडे, हार वगैरे आणि चांदीचे ताट, वाटी, भांडे, तांब्या वगैरे खरेदी करतात. घरी आल्यावर यजमान विचारतात, काय झाली का सोन्या चांदीची खरेदी. ते वस्तूंची नावे घेत नाहीत, कारण ती सर्व खरेदी सोने आणि चांदी यांना भिन्न भिन्न आकार देऊन तयार झालेल्या वस्तूंचे आहेत. त्यांचे आकार बदलले म्हणून मूळ वस्तू बदलत नाही. याच्या आणखी मुळाशी जायचे असल्यास सोने चांदी पृथ्वीपासून मिळते, म्हणून सोने चांदी पृथ्वी आहे. पृथ्वी आत्मपरब्रह्मामधून उत्क्रांत झाली आहे, म्हणून सोने चांदी ब्रह्म आहे. हे सर्व पाहणारा सिद्धपुरुष म्हणतो, ब्रह्म ब्रह्मामधून निर्माण झाले. ब्रह्म ब्रह्माकडून ब्रह्म घेत आहे. कदाचित या पोरखेळाचे त्याला हसूही येईल. तो जाणतो की मूळ ब्रह्मामुळे ओंकार निनादला आणि त्यापासून आप पृथ्वीपर्यंत सर्व उत्क्रांत झाले. आपमध्ये इवलासा, किडा वळवळला आणि त्यापासून एक एक करून म्हैस, सोनारदादा, यजमानीबाईपर्यंत मानव उत्क्रांत झाला. पृथ्वीमधून सोने चांदी काढली गेली. याचा अर्थ म्हैस, सोनारदादा, यजमानीबाई, सोने चांदी इत्यादी सर्व खलु इदं ब्रह्म. आणि सर्व खलु इदं ब्रह्म याचा अर्थ भगवान श्री आर्य शंकराचार्यांनी सांगितलेले सूत्र ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे सत्य आहे. यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. जगताकडे पाहणाऱ्याला ज्ञानियाची दृष्टी हवी. या दृष्टीसाठी आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान असायला हवे. ज्ञानी म्हणतो की ब्रह्मापासून ब्रह्मच उत्क्रांत होते. मला तर सर्वत्र सुस्पष्टपणे फक्त ब्रह्म, ब्रह्म आणि ब्रह्मच जाणवते आणि दिसतेही. तुम्ही अज्ञानामुळे म्हैस, दूध, तूप, यजमान, सोनारदादा, दागिने, ताट, वाटी वगैरे भेद करता आणि त्या सर्वाला भिन्न नावे देता. जरी वापरासाठी आणि व्यवहाराच्या सोयीसाठी भिन्नता मानली आणि भिन्न नावे दिली तरी हे सर्व मिथ्या आहे. ब्रह्म हेच सत्य आहे. अशी समजुमच एकत्वाची असायला पाहिजे. म्हणजे सर्वत्र समता, बंधुभाव बाळगला जातो. गाय चरत असते, तेथे गवतात सोन्याची लगड पडलेली असते. तिला व्यावहारिक भेद समजतो. ती लगड खात नाही, गवत खाते. गवत खाऊन पोट भरते की उर्वरित गवत आणि सोन्याची लगड तेथेच टाकून निघून जाते. पोट भरले की तिला लगड किंवा सोने याची लालच नाही. यामुळे तिला पुनर्जन्म नाही. ती देहत्यागानंतर सहजच पुढील देही उत्क्रांत होते. कोणी आजारी असला की त्याला औषध देतात. आवश्यक असल्यास शरीराची चिरफाड करतात आणि रोग कापून बाहेर काढतात, म्हणजे आजारी बरा होतो. याचप्रमाणे अज्ञानींसाठी अज्ञान, रिपू हा आजार आहे आणि यावर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे औषध आहे. आपला पुनर्जन्म दुःख देणारे संचित असल्यामुळेच होतो, नाहीतर पुनर्जन्म व्हायचे कारणच नाही. यात्रा करत योगधामापासून भूतलावर आले, कर्मयोग करून देहधर्मापुरते मिळविले, आनंदाने 84 लक्ष जीवांची यात्रा करत साक्षीत्वाने सृष्टीसौंदर्य न्याहाळले आणि मानवी देह धारण करून आत्मस्वरूप प्राप्त करून यात्रा संपन्न केली. यात संचिताचा
आणि पुनर्जन्माचा प्रश्न येतोच कोठे. हरिओम.